सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात 17व्या अध्यायात हे स्तोत्र येते। हे स्तोत्र श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांनी रचले। ग्रंथकार शंकर भट म्हणतात, श्री बापनाचार्युलूंना श्री दत्तात्रयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले। प्रत्यक्ष दत्त दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत। या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणतेही दोष अथवा त्रुटी नाही। या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही। हे स्तोत्र सर्व भक्तांच्या हृदयावर अंकित झाले आहे। परमपवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते। याच्या पठणाने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात। जे भक्त मनकाया आणि कर्मानी श्री दत्तात्रयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात। तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात। श्री क्षेत्र पिठापूर येथे हे स्तोत्र नियमित म्हटले जाते। हे सिद्धमंगल स्तोत्र पठण करण्यास स्थळ, वेळ, काळाचे बंधन नाही। हे सिद्धमंगल स्तोत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडीस म्हणताना सर्वांना अतिशय आनंद होतो। ज्या आजोबांनी हे रचले त्यांचेच रूप श्रीपाद राजांना पाहताना दिसते असे सर्वांना वाटते। Puran, Jaya Vihara, Bhagavati Datta,